राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवून पोलिसांनी मोठी चूक केली आहे। देवेंद्र फडणवीस हे तुमचे बाप आहेत, हे सरकार त्यांना नोटीस पाठवून स्वतःची कबर खोदतंय। आयुष्यभर महाविकास आघाडीचे सरकार नसेल हे पोलीस प्रशासनाने लक्ष घ्यावं। तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाविकास आघाडी सरकारच्या इशाऱ्यावर काम केलं, पण ते अडचणीत असताना आता त्यांना वाचवायला कोणीही आलेलं नाही, हे देखील पोलिसांनी लक्षात घ्यावं, असा इशारा नितेश राणे यांनी आज पडवे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय। काय म्हणाले पाहूया नितेश राणे। मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाला होता। पायाभूत सुविधा असतील, छोटे बंधारे असतील, असंख्य विकास कामं, रस्ते विस्ताराची सगळी बंद पडलेली आहेत। मग ह्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही सिंधू रत्न योजनेमध्ये किती पैसे आणले, किती पैशाची तरतूद केली, याचं उत्तर त्यांनी जिल्हावासियांना दिलं पाहिजे ना। नुसतं त्या घोषणा करायच्या, नुसतं त्या योजना आणायच्या, मोठ्या मोठ्या बाता मारायच्या, स्वतःचा सत्कार करून घ्यायचा। मग कुठल्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही जिल्ह्याचा विकास करणार आहात, जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवणार आहात? आज पर्यटन व्यवसायाचे 12 वाजलेले आहेत, लोकांकडे पैसे नाही आहेत, EMI थकले जात आहेत, तरुणांकडे रोजगार नाही आहे, आणि शासनाकडून जी मदत हवी आहे, शासनाकडून जो आधार हवा आहे, तो कुठे मिळताना दिसत नाही आहे। अर्थसंकल्पातून जो काय आम्हाला अपेक्षा होती की बाबा सिंधू रत्न योजना असेल, त्याला बाबा तुम्ही 500,000 कोटी द्याल, जेणेकरून इकडच्या अर्थकारणाला मदत होईल, एक दमडीचीही तरतूद केली गेलेली नाही आहे। रत्नागिरी एअरपोर्टला, विमानतळाला 100 कोटी दिले गेले, सिंधुदुर्गाला एक नवीन पैसा पण दिला गेलेला नाही आहे। मी तर म्हणेन आमच्या पालकमंत्री, तो जो काय पुष्पा पिक्चरचा डायलॉग आहे ना, ना फ्लावर आहे ना फायर आहे, फक्त बटरफ्लाय आहे। इकडून तिकडे उडण्याचं काम करतो, एक जागी बसत नाही, जिल्ह्याकडे विकासाकडे लक्ष देत नाही। अहो, पर्यटन मंत्री इथे येतात, तुम्ही सगळं स्वागत करता, काय फायदा झाला आम्हा लोकांना? अर्थसंकल्पाने काय फायदा झाला सांगा मला तुम्ही। एकाबरोबर झालं असतं तर लोकांना चूक दिसली असती। आता आम्हा प्रत्येकाबरोबर तसं होत आहे। प्रत्येक भाजपचा नेता, जो कार्यकर्ता, जो ह्या सरकारच्या विरुद्ध बोलतोय, त्याला अडकवलंच जात आहे। तुम्ही 1.5 महिन्याचा तो संतोष परब प्रकरणाचा तमाशा बघितलेला आहे। कुठल्या पद्धतीने पोलिसांना वापरलं गेलं, कुठल्या पद्धतीने पोलिसांना दबाव टाकलं गेलं, कुठल्या पद्धतीने आरोग्य यंत्रणेला हे केलं गेलं, वापरलं गेलं। तसंच त्या मुंबईच्या त्या मलाडच्या पण दिशा सॅलेन केसमध्ये पण तुम्ही पाहिलेलं आहे, आणि तेच फडणवीस साहेबांबरोबर आता सुरू केलेलं आहे। पण मी महाविकास आघाडीच्या सरकारला सांगेन, देवेंद्र फडणवीस हा तुमचा बाप आहे, तुम्ही स्वतःची कबर खोदत चाललेला आहात। तुम्ही जे काय त्यांना नोटीस पाठवून जी चूक केली आहे, आमच्या देवेंद्र फडणवीसांचा मोठेपणा आहे साहेबांचा। कारण का विरोधी पक्ष नेत्याला प्रिव्हिलेज असतं, की असलेली माहिती ते बाहेर देऊ शकत, बोलण्याचं नाही बोलण्याचं प्रिव्हिलेज असतं त्यांना, तरी पण ते बोलतायत की नाही मी पोलीस स्टेशनकडे जाईन। एक लक्षात घ्या, म्हणून जे काय आहे ना, तुम्ही सुरुवात केलं आहे ना, संपवणार भारतीय जनता पक्ष। हां, गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये म्याव म्यावचा आवाज नाही ऐकायला आला, म्हणून बघून आपले पाय पसरवायचे असतात ना। जिथे तिथे इथे महाराष्ट्रामध्ये पण मोदी साहेबांचा फोटो दाखवून 56 आमदार आणि 18 खासदार निवडून आणलेले आहेत। आता मोदी साहेबांचा फोटो वापरायला नाही मिळाला, यांची काय खरी लायकी आहे ना, हे त्या राज्यामध्ये दिसलेलं आहे। म्हणून ह्यांची महाविकास आघाडीच्या किंवा शिवसेनेची खरंच त्यांना स्वतःची ताकद आजमावायची असेल ना, तर राजीनामा सरकारतून बाहेर पडा, निवडणुका लावा परत, मग बघा तुमची काय गोवा आणि उत्तर प्रदेशपेक्षा वाईट अवस्था महाराष्ट्रामध्ये होईल, तेव्हा दिसेल तुम्हाला काय असतं।